जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचंय. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वरती आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण कुंडलिनी वर चढवायची. नाहीतर कुंडलिनी खाली आणि आपण हात वरती असं व्हायला नको. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे, ते समजलं पाहिजे. म्हणजे एवढ्या शिस्तीत आपण घ्यायचंय. व्हायब्रेशन्स कडे लक्ष पाहिजे, म्हणजे ते कळतं. कवच घेताना पण व्हायब्रेशन्स कडे लक्ष पाहिजे. कवच तयार होतं आपल्या भोवतानी. डोक्यावरून हात, हातातून 24 तास व्हायब्रेशन्स आपल्या वाहिल्या पाहिजेत. म्हणजे कवच देखील आपल्याला परफेक्ट घेता येतं. शिस्तीत. सहयोगातलं सगळं कार्य शिस्तीत असतं आणि शांत चित्तानं झालं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. घाई गडबड करून आपण ध्यान करू शकत नाही. शिस्तीत आरामशीर येऊन बसायचं, शांत चित्तानं बंधन घ्यायचं आणि शांत चित्तानं ध्यान करायचं. सहयोगाचं हे मर्म आहे. शांत चित्त. सहयोगाने शांत चित्त असलं पाहिजे. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. श्रीमातांच्याकडे बघायचं आहे आपल्याला आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचे आहेत. आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून आपल्याला चैतन्य येते की नाही ते पाहायचं आहे. व्हायब्रेशन्स. आपण फोटो समोर बसल्याबरोबर आपल्याला चैतन्य जाणवलं पाहिजे. श्रीमातांशी एकरूप झालो, आपले डोळे श्रीमातांच्या छबीवरती पडल्याबरोबर व्हायब्रेशन्स यायला सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे सतर्कता आहे आपल्यामध्ये. आपल्यामध्ये ज्ञान घेण्याची कॅपॅसिटी आहे, शक्ती आहे. आपली भक्ती आहे श्रीमातांच्यावरती, हे यातून सिद्ध होतं. आपण श्रीमातांच्या डोळ्यामध्ये बघतोय, श्रीमातांच्या आज्ञाचक्रावरती बघतोय आणि हाताच्या बोटावरती पण आपलं लक्ष आहे. जे काही चैतन्य श्रीमाताजी आपल्याला देत आहेत ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करतोय. चित्ताची एकाग्रता. चित्त एकाग्र असणं म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. आणि एकाग्र चित्तच कार्यान्वित होऊ शकतं. जसं आपण आता श्रीमातांना पाहतोय तर आपल्या डोक्यातले सगळे विचार निघून गेले पाहिजेत. काढून टाकायचे सगळं, काही विचार नाही पाहिजेत. आपलं डोकं मोकळं आणि हलकं ठेवायचं. शरीर स्वस्थ ठेवायचं. निवांत बसायचं, शांत बसून राहायचं. कुठलेही अवघड आसन आपल्याला घ्यायला सांगितलेलं नाही. सहज साधना, सहज आसन. त्यानंतर आपले हृदय स्वच्छ करायचं. आपल्या हृदयातली अटॅचमेंट आपण काढून टाकायच्या. जे काय आपल्या हृदयामध्ये आहे, क्रोध आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, अटॅचमेंट आहे कुठली, ती सगळी काढून टाकायची. आपलं हृदय देखील पूर्णपणे स्वच्छ करून टाकायचं, शुद्ध करायचं. आपलं मस्तक जसं शांत आहे तसं हृदय देखील शांत झालं पाहिजे. रखरख नको हृदयामध्ये किंवा डोक्यामध्ये. फक्त या हृदयामध्ये शुद्ध प्रेम, भक्ती, करुणा, आनंद, दया हे सर्व भाव उमडले पाहिजेत हृदयातून. जसं आपण श्रीमातांना बघतोय तर श्रीमातांच्याकडून जी शक्ती येते आपल्याला, त्यातून आपल्यामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे. कारण ही करुणेची शक्ती आहे, ही प्रेमाची शक्ती आहे. म्हणून जसं आपण व्हायब्रेशन श्रीमातांच्याकडून खेचून घेतोय तसं हृदयामध्ये देखील करुणेचा सागर निर्माण झाला पाहिजे, दयेचा सागर निर्माण झाला पाहिजे.
जसं प्रभू रामचंद्र जे आहेत ते दयेचे सागर होते. त्यांच्या आयुष्यामध्ये त्याने ते जरी राजा असले तरी संन्यस्त जीवन जगले. म्हणजे हा आदर्श आहे आपल्या समोर असा आदर्श आहे की रामाचा, की ते एक उत्तम साधक होते, एक सहयोगीच आहेत म्हणा, असं म्हटलं तरी चालेल. पूर्ण मानव स्वरूप ते दैवी आहेत किंवा परमेश्वर आहेत हे विसरून गेलते. त्यांना माहिती नव्हतं की मी परमेश्वर आहे, की मी विष्णूचा अवतार आहे, हे त्यांना माहिती नव्हतं. ते पूर्णपणे मानव होऊन मानवाचा आदर्श त्यांनी घालून दिला. म्हणजे मानवानं कसं जगलं पाहिजे हे प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं. त्याने असं दाखवून दिले की ते राजा होते आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं सर्व आयुष्य वेचलं, लोकांच्या हितासाठी. त्याला बेनेवलन्स किंग म्हणतात त्याला, म्हणजे हितकारी राजा. म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःकडं किंवा आपल्या कुटुंबाकडे जास्त बघितलं नाही, आपल्या पत्नीकडे लक्ष दिलं नाही किंवा मुलांच्याकडे लक्ष दिलं नाही, तर प्रजेच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी कार्य केलं. त्यांच्याकडे अधिक लक्ष होतं त्यांचं प्रजेसाठी. एका सहजयोग्याचं देखील असंच चित्त असायला पाहिजे की आपण सहजयोगी आहे. तर आपलं ज्यावेळेला रामाचं चक्र जागृत होतं त्यावेळेला आपण सहजयोगांच्या हिताचं कार्य केलं पाहिजे, त्यांच्या हिताकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. आपली अटॅचमेंट कलेक्टिव्हिटीकडे पाहिजे, जसं प्रभू रामचंद्रांची होती प्रजेसाठी. तसं आपण सहजयोगी म्हणून आपण कलेक्टिव्हिटीकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. कलेक्टिव्हिटीला अधिक प्राधान्य देता आलं पाहिजे आपल्याला. न की आपली अटॅचमेंट आपल्या घरच्या लोकांच्या बरोबर, आपल्या मुलाबरोबर म्हणा किंवा आपल्या वडिलांच्या बरोबर, आपल्या पित्याबरोबर, आई बरोबर, ती अटॅचमेंट नव्हती. त्यांना अटेन्शन होतं परंतु अटॅचमेंट नव्हती. हे महत्वाचं आहे त्यातलं. म्हणून रामासारखं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. संन्यस्त, आतून ते संन्यस्त होते ना. ते जरी राजा असले तरी आतून ते पूर्णपणे संन्यस्त होते. प्रजेच्या हितासाठी त्यांनी आपल्या पत्नीला देखील सोडलं रानामध्ये, आपल्या मुलाबाळांचं देखील हित त्यांनी बघितलं नाही. प्रजेसाठी, प्रजा जी काय म्हणेल ते खरं, कलेक्टिव्हिटीला महत्व दिलं. तसं सहजयोग्याने देखील कलेक्टिव्हिटीला अधिक महत्व देणं गरजेचं आहे. व्यक्तिगत नाही, व्यक्तीला इथं महत्व नव्हतं. कलेक्टिव्हिटी, प्रजा काय म्हणते, कलेक्टिव्हिटी काय म्हणते, इकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे श्रीमाताई असं म्हणतात की बाबा आपण देखील कलेक्टिव्हिटीला अधिक महत्व दिलं पाहिजे. श्रीमाताई देखील कलेक्टिव्हिटीमध्ये आहेत, सहजयोग्यांच्या मध्ये आहेत श्रीमाताजी. कुणाच्या वैयक्तिक माणसामध्ये श्रीमाताई नाही आहेत, कलेक्टिव्हिटीमध्ये आहेत. त्यामुळे वैयक्तिक कुणाला महत्व द्यायचं काहीही कारण नाही. जर आपण जरी ध्यान घेत असलो तरी श्रीमाताई ते करून घेत आहेत. सर्वांच्या वतीनं आपण ध्यान घेतोय हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, की नाही अमुक एक व्यक्ती घेते ध्यान, ठीक आहे, उद्या तुम्ही देखील घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि ते देखील तुम्ही वैयक्तिक स्वतःचं महत्व करण्यासाठी नव्हे. प्रभू रामचंद्रजी तसे नव्हते. तसं आपण देखील स्वतःच्या महत्वासाठी आपण ध्यान घ्यायचं नाही आहे किंवा सेंटर घ्यायचं नाही आहे. तर त्या लीडरचं ते कार्य आहे की आपण प्रभू रामचंद्रांचा आदर्श ठेवून आपण कलेक्टिव्हिटीची ताकद वाढविण्यासाठी आपण ध्यान घेतोय. समस्त कलेक्टिव्हिटीच्या इच्छेनुसार आपण समोर उभे आहोत याचं भान त्या साधकांनी ठेवलं पाहिजे. म्हणजे जे काही लीडर मंडळी आहेत त्या लीडर मंडळींनी देखील असं लक्षात घेतलं पाहिजे की आपण कलेक्टिव्हिटीचं थ्रू आपण ध्यान घेतोय, आपण वैयक्तिक ध्यान घेत नाही. कलेक्टिव्हिटीमुळे आज त्यांची ताकद आहे म्हणून आपण उभे आहोत. जर त्यांनी त्यांची ताकद काढून घेतली कलेक्टिव्हिटीची तर आपण कसं उभे राहणार. म्हणून अमुक एक व्यक्ती फार छान ध्यान घेते असं म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीची जी कलेक्टिव्हिटी आहे त्या कलेक्टिव्हिटीची ताकद त्या व्यक्तीला मिळाल्यामुळे ती व्यक्ती अधिक ध्यान चांगलं घेते.
हे ह्यातलं महत्वाचं प्रिन्सिपल आहे, तत्व आहे. त्यामुळे व्यक्तीपेक्षा समष्टीला आपण अधिक महत्व दिलं पाहिजे. आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस ध्यान घ्यायचं आहे, बरोबर आहे. पहाटेचं आपण ध्यान घेतोय. हे ध्यान खरं म्हणजे पहाटेचं ध्यान हे वैयक्तिक करायचं असतं, तुम्ही आणि श्रीमाताजी. जसं आताही आहे, श्रीमाताजी आणि आपणच आहे, परंतु आपण घेतो ते करावं लागतं. वैयक्तिक ध्यानामध्ये काय असतं की तुम्ही आणि श्रीमाताजी, दुसरं कोण भानगडत नाही, कोणी आवाजच काढायचा नाही त्याच्यामध्ये, असं आहे खरं म्हणजे पहाटेचं ध्यान. परंतु आपल्याला इतर साधकांना घडवण्यासाठी त्या साधकांनी ध्यान घेणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण सहजयोगाचं मेडिटेशन घेतलं, ध्यान घेतलं, ज्ञान श्रीमातांच्या कृपेत आपल्याला मिळालं, परंतु हे ज्ञान आपल्याला कितपत आपण आपल्यामध्ये रुजवलंय, आपल्यामध्ये हे चैतन्य श्रीमाताजी देत आहेत, ते चैतन्य आपल्यामध्ये किती आलेलं आहे, किती आपल्याला ज्ञान झालं, किती आपण लोकांना मार्गदर्शन करू शकतो. बेलवन्स किंग सारखं, जसं रामचंद्रांचं जसे मर्यादा पुरुषोत्तम होते ते, तसं आपल्यामध्ये आपण किती मर्यादा आहेत आपल्या सहयोगाच्या, आपण किती साधकांचं हित करू शकतो, किती साधकांना आपण मार्गदर्शन करू शकतो, हे प्रत्येक साधकाने ठरवलं पाहिजे. आपण जर आपल्याला खरोखर ज्ञान आलं असेल तर त्या साधकांनी ध्यान घ्यायला काहीही हरकत नाही, चुकलं तरी हरकत नाही. श्रीमाताजी काय आपल्याला लगे शिक्षा करणार नाही, परंतु त्यामध्ये काही साधकांनी पुढे येणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे ते. कारण शिकलं पाहिजे, उद्या तुम्ही दुसऱ्या साधकांना सांगितलं पाहिजे, त्यांना गायडन्स दिलं पाहिजे. ही जी जुनी मंडळी आहेत त्यांनी देखील पुढे येऊन ध्यान हे घेतलं पाहिजे, आता पुढे आलं पाहिजे. लोकांना आता सांगणं गरजेचं आहे, ध्यान घेणं, त्यांना मार्गदर्शन करणं, व्हायब्रेशन सांगणं त्यांना, हे फार महत्वाचं आहे आणि हे शिकलं गरजेचं आहे. हे रामाच्या तत्वातून आपण शिकतो. जसं दसरा हा कशाचा सण आहे, नवरात्रीमध्ये देवीचा सण असतो, परंतु दसऱ्यामध्ये रामाने रावणाला मारलं म्हणजे काय की रामाचं तत्व त्या ठिकाणी आलेलंच आहे की चांगल्या वर्तणुकीतून आपण वाईट वर्तणूक जी आहे किंवा निगेटिव्हिटी आहे ती आपण दूर करतो आणि ती आपल्यामध्ये आली पाहिजे. म्हणून आपल्यातलं रामाचं तत्व जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण एक चांगलं गायडन्स देऊ शकतो साधकांना, इतर साधकांना. कारण त्यांच्यामध्ये रामाचं तत्व जागृत झालं तर त्यांच्यातली करुणा, त्यांच्यातलं प्रेम, त्यांच्यातली दया हेच लोकांच्या वरती कार्य करतात, इतर साधकांच्या वरती कार्य करू शकतात. जर स्वार्थी अहंकारी असू तर आपण कार्य करू शकणार नाही. म्हणून हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये की आपण प्रभू रामचंद्रांसारखं झालं पाहिजे. आता हळूहळू आपले डोळे बंद करायचे आणि लक्ष परम चैतन्यावरती ठेवायचं, हातातल्या बोटांच्या वरती. आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून जे परम चैतन्य येते ते आपण शोषून घ्यायचं आहे, खेचून घ्यायचं आहे एकसारखं. जे चैतन्य यायला लागले ते खेचून मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खेचून घ्यायचं आहे. चैतन्यामध्ये न्हावून निघायचं आहे आपल्याला. श्रीमाताजी जे देत आहेत ते शोषून घेता आलं पाहिजे. त्यानंतर आपला डावा हात जो आहे तो आपल्या उजव्या बाजूला नाभी चक्रावर ठेवायचा आहे आपल्याला. आपला डावा हात उजव्या बाजूला नाभी चक्रावर ठेवायचा, म्हणजे लिव्हर वरती ठेवायचा आहे. आता उजव्या हाताच्या बोटातून जे चैतन्य आपण खेचून घेतोय ते डाव्या हाताद्वारे आपल्या लिव्हरला द्यायचे, अशी इच्छा करायची. फक्त काही विचार करायचा नाही, फक्त कृती करायची आहे. जे चैतन्य आपण घेतोय ते आपण डाव्या हाताद्वारे लिव्हरला देतोय. आपल्या लिव्हर मधील अतिरिक्त उष्णता दूर व्हावी, आपल्या लिव्हर मध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, समस्या असतील त्या दूर व्हाव्यात म्हणून आपण चैतन्यानं ते ठीक करायचा प्रयत्न करतोय. सहज बर्फ वगैरे लावला जातो, काही हरकत नाही, बर्फ पण लावतो, परंतु जास्तीत जास्त आपण चैतन्यानं आपली चक्र किंवा आपले अवयव ठीक करायचा प्रयत्न करूया.
म्हणजे व्हायब्रेशन्स आपल्याला घेताही येतील आणि देताही येतील. जर आपण घेतलंच नाही तर देणार काय? म्हणून खेचून घेणं, चैतन्य खेचून घेणं हे फार महत्वाचं आहे. पहाटेच्या ध्यानामध्ये आपण श्रीमातांच्याकडून चैतन्य शोषून घ्यायचं असतं. म्हणजे ज्ञान आहे. पहाटेचं ध्यान म्हणजे ज्ञान आहे आणि चैतन्याद्वारे श्रीमाताजी आपल्याला ज्ञान देतात. म्हणून पहाटेचं ध्यान पण फार महत्वाचं आहे. आणि जे साधक घेणार आहेत की त्यांच्यावरती जबाबदारी की त्यांनी पूर्ण लक्ष त्याचं चैतन्यावरती असावं. श्रीमातांशी त्यांनी पूर्णपणे समर्पित असावं. पूर्ण भक्ती असावी त्यांची श्रीमातांच्यावरती आणि स्वतः आपण त्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे. ध्यान घेण्या अगोदर आपलं स्वतःच ध्यान आपण पहिला करावं आणि त्यानंतर मग ध्यानासाठी त्यांनी कार्य करायला काहीही हरकत नाही. श्रीमातांच्या कृपेमध्ये हे सर्व होईल. उजव्या हातातून आपण चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला देतोय. अशी इच्छा करायची आपण. कुठलाही मंत्र म्हणायचं नाही, जप करायचं नाही, काही करायचं नाही आहे. फक्त चैतन्याकडे लक्ष द्यायचं. चैतन्य येते, चैतन्य जाते. इकडे डाव्या हातातून चैतन्य लिव्हरला जाते आणि लिव्हर ठीक होते. आपली इथली उष्णता, टेम्परेचर जे आहे ते मेंटेन होते बरोबर. त्यामुळे लिव्हरला जे आपल्याला त्रास आहे किंवा उष्णता वाटते, पित्त होते, आणखी काय होते, ते सर्व कमी होऊन जाईल आपल्या. कारण चैतन्याद्वारे लिव्हर आपलं शुद्ध होऊन जातं आणि चित्त देखील कार्यक्षम होतं. आपल्या हृदयामध्ये किंवा आपले शरीर जे एकसारखं रखरख आहे ती कमी होते. आता डावा हात आपला श्रीमातांच्याकडे, उजवा हात हृदयावरती ठेवायचा. डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात हृदयावरती. आता डाव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला द्यायचे. अशी इच्छा करायची. कारण आपलं हृदय सशक्त असणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्या आत्म्याचं स्थान आहे. म्हणून हृदय सशक्त पाहिजे आणि ते स्वच्छ पाहिजे. सशक्त आणि स्वच्छ पाहिजे. हृदयामध्ये आपली कुठली अटॅचमेंट नको, कोणाविषयी ईर्ष्या नको, द्वेष नको, क्रोध नको, काही नको. तर हृदय आपलं स्वच्छ राहतं, शुद्ध राहतं. जर हृदयामध्ये जर आपली घाण भरली असेल तर श्रीमाताजी त्यामध्ये कसं प्रतिबिंब दाखवणार आपल्याला. म्हणून प्रतिबिंब परमेश्वराचं पडण्यासाठी हृदय पूर्णपणे स्वच्छ होणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्या शिवांचं स्थान आहे. शिवतत्व म्हणजे आत्मतत्व हे जागृत होण्यासाठी पण आपण श्रीमातांना प्रार्थना करतोय की श्रीमाताजी आमच्यातील आत्मतत्व देखील जागृत करा, आमच्यातील शिवतत्व जागृत करा, आमचं हृदय भक्कम करा. डाव्या हातातून जे चैतन्य येते ते आपण खेचून घ्यायचं, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला द्यायचे. श्रीमाताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. लक्ष आत्म्यातलं वळलं पाहिजे लगेच. म्हणजे चैतन्य आपलं वाढतं. चित्त कुठं जाईल त्या ठिकाणचं चैतन्य आपल्याला येणार. एवढं परफेक्ट लक्ष ठेवायचं. मग चित्त कुठं घालवायचं कुठं नाही हे आपल्या हातामध्ये आहे. चित्त योग्य ठिकाणी असेल तर चैतन्य 24 तास व्हायला चालू होईल. जर अयोग्य ठिकाणी लागत असेल चित्त तर मात्र आपल्याला निगेटिव्हिटीचा प्रॉब्लेम येईल, चक्रांचा प्रॉब्लेम येऊ शकतो. काही जण म्हणतात मी एवढं ध्यान करतो तरी पण मला चक्रांचा का प्रॉब्लेम, कारण चित्तच ठीक नाही. आपलं चित्त आत्म्याकडे नसताना बाहेर आपण लक्ष देत असू जास्त तर आपल्याला चक्रच लागणार. इतर साधकांच्या गोष्टीकडे आपलं लक्ष असेल, आपल्यामध्ये क्रोध असेल, ईर्ष्या असेल, इतर साधकांच्या विषयी अहंकार असेल काहीतरी वेगळ्या प्रकारचा, तरी देखील आपण कितीही ध्यान केला तरी धनतेत उतरू शकत नाही. म्हणून लक्ष आपल्या आत्म्याकडे असणं हे सगळ्यात उत्तम. आत्मतत्व, शिवतत्व हे जागृत झालं पाहिजे. त्यानंतर आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे करायचा, डावा हात उजव्या हृदय चक्रावरती. अध्यात्माच्या भाषेमध्ये उजवं हृदय चक्र म्हणजे
सीतारामाचं चक्र, जसं मगाशी सांगितलं रामाचं चक्र जे आहे ते फार महत्वाचं आहे. आपल्या उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य घ्यायचंय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या उजव्या हृदयाला द्यायचंय. इथं म्हणायचं श्री माताजी कृपा करून आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम बनवा, आम्हाला सहजयोगाच्या मर्यादेत ठेवा. कारण सहजयोगाच्या मर्यादेत राहणं अत्यंत आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपण करायचं नाही, एवढं पक्क लक्षात ठेवायचं. अतिरेक केला तर चक्र आपली खराब होणार, ते चांगलं आहे. संतुलन देण्याचं काम प्रभू रामचंद्रांचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जो आपण मंत्र म्हणतो किंवा स्तोत्र ज्यावेळेला आपण म्हणतो, तर त्या स्तोत्राला किंवा त्या मंत्राला वजन देण्याचं काम हे प्रभू रामचंद्रांचं तत्व करतो किंवा हे चक्र करतो. जर आपलं हे चक्र स्ट्रॉंग असेल तर आपण कुठलाही मंत्र म्हणा तो फलद्रूप होतो लगेच. परंतु हे चक्र चांगलं पाहिजे आपलं. म्हटलं काय आपण म्हणतो की सिद्ध झाला मंत्र, हा सिद्ध कधी होतो? ज्या वेळेला हे चक्र आपलं रामाचं चक्र जागृत होईल खऱ्या अर्थानं, त्यावेळेला तुम्ही कुठलाही मंत्र म्हणा लगेच तो सिद्ध होतो. म्हणून काही लोक जे आहेत की मंत्र जय श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, समर्थ रामदास स्वामी म्हणले की श्रीराम जय राम जय जय राम, ते खरं ऍक्च्युली आत्माराम याविषयी होतं. राम आणि आत्माराम दोन्ही एकच आहे. ज्यावेळी आपण रामाची भक्ती करतो त्यावेळेला आपण आत्माराम मध्येच उतरतो, आत्म्यामध्येच उतरतो. कारण रामाने शिवांची भक्ती केली आणि शिव जे आहेत ते रामाचंच नाव घेत आहेत. दोघंही एकच आहेत. फक्त आपला आदर्श प्रभू रामचंद्र जे आहे आणि सहजयोगांच्या दृष्टीने तर ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण ते गंभीर होते, शांत होते आणि कर्तव्यनिष्ठ होते. सगळं कर्तव्य पार पाडत होते. ते कशात अडकले नव्हते, फक्त त्यांना प्रजेचं हित करायचं होतं. त्यांनी आपल्या पित्याचं कर्तव्य पार पाडलं, आपल्या मुलांचं कर्तव्य पार पाडलं, आपल्या पत्नीचं कर्तव्य पार पाडलं, पण भावनेमध्ये अडकले नाही. ते जर भावनेत अडकले असते तर प्रजेचं हित त्यांनी केलं नसतं किंवा झालं नसतं त्यांच्या हातून. परंतु रामाचं तत्व कसं आहे, हे कर्तव्य शेवटपर्यंत त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही. तसंच सहजयोगांचं पण असलं पाहिजे. कनेक्टिव्हिटीला अधिक महत्व दिलं पाहिजे. आपल्या वैयक्तिक अटॅचमेंट पेक्षा कनेक्टिव्हिटीची अटॅचमेंट अधिक चांगली प्रबळ. म्हणून रामाचं तत्व महत्व आहे. रामाची मातांनी आपल्याला सांगितलंय की राम जे होते ते आपला आदर्श आहेत. ते त्यासाठी सांगितले की राम ज्यावेळी जागृत होती त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने सहजयोगी होऊ शकू आणि इतर साधकांचं देखील कल्याण करू शकू. एक पत्नीवर, एक वचनी एक पत्नी, हे रामाचं ब्रीद होतं. तसं आपण देखील सहजयोगाने कसं असलं पाहिजे. जर तसं नसू आपण तर आपण सहयोग करून देखील सारं व्यर्थ आहे, हे पण लक्षात घेतलं. श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्यातील रामाचे तत्व, सीतेचे तत्व जागृत करा. म्हणजे फुफ्फुसाचे विकार जे आहेत, जे फुफ्फुसावरती कंट्रोल आहे ते रामांचं आहे, रामतत्वाचं आहे. जे फुफ्फुसाचा त्रास आपल्याला होतो तो कदाचित अतिरेक झाला सगळ्याचा. त्याचा परिणाम हा विषाणू, अतिरेक सगळ्या गोष्टीचा. पण तो होऊ नये, ते कंट्रोल मध्ये यावं सगळं. म्हणून राम तत्व जागृत होणं हे फार महत्वाचं आहे. राम रक्ष त्यासाठीच आहे की संपूर्ण अवयवाचं ती रक्षण करतायत. म्हणून ती राम रक्षेमध्ये सगळं आहे. त्यानंतर आपला डावा हात श्रीमातांच्याकडे करूया. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळूवर दाबून धरूया. मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्र स्वामी आहात. कृपा करून आमच्या सहस्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे.
ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं, देवी भक्तीनं प्रसन्न होते. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे, 7 ते 8 इंच वर. थोडासा मागे पुढे गोल वर खाली फिरवून बघायचं आहे. पायातून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का बघायच्या. चेक करायचं, बघायचं, स्वतःला पाहायचं. हे बघणं फार महत्वाचं आहे. अंतर्मुख होणं महत्वाचं आहे. आता हात खाली घेऊया. बघूया आपली कुंडली शस्त्रार्थ भेदन करून वर आली का, सहजपणे वर आली का. सहस्त्राच्या वरती. एक मिनिट आपण सहस्त्राच्या वर होईल. कुठलाही विचार नाही. शरीर स्थिर, शांत, धीर, गंभीर. आपल्यामध्ये ध्यानाचं गांभीर्य पाहिजे. सतर्कता पाहिजे. आपलं चित्त इकडे तिकडे तर जात नाही ना, ते पाहायचं. चित्ताची एकाग्रता महत्वाची. योगामध्ये हेच महत्वाचं आहे. चित्त कुठं जातं ते बघणं आणि त्याला योग्य ठिकाणी लावणं, हे योगी जनांचं कार्य आहे. ही तपश्चर्या आहे सहजाची. त्याला भरकटवू द्यायचं नाही किंवा विचाराच्या मागे देखील धावू द्यायचं नाही. जे काही जाणवतं आपल्याला त्या जाणीवेकडे लक्ष ठेवून बसायचं, बारीक सूक्ष्म. तसं चित्त त्या चैतन्यामध्ये गेले की ते शांत होत, पूर्ण शांत होत ते. कारण कुंडलिनीचं जागरण झाल्याबरोबर चैतन्य व्हायला सुरुवात होते. आणि आपलं काम आहे हे चैतन्य आपल्या हृदयामध्ये बसवून घ्यायचं आहे किंवा ते चैतन्यामध्ये लीन व्हायचं आहे. आपल्याला तल्लीन, लीन होणे आणि तल्लीन होणे हे महत्वाचं आहे जीवनामध्ये. मग पुढील कार्य जे आहे ते श्री माताजी करून घेतात आपल्याकडून. फक्त आपण त्यांच्याशी जोडलं जायचं आहे, बाकी काय करायचं नाही. बाकी सर्व ते करून घेतात, फक्त जोडलं तर गेलं पाहिजे. तर हे कनेक्शन लागलं की ते परत तुटलं नाही पाहिजे. तुटलं नाही पाहिजे. एकदा कनेक्शन लागलं की ते 24 तास वरती लागलं पाहिजे. हे कनेक्शन फार महत्वाचं आहे. श्री मातांनी हे कनेक्शन जोडून दिलेलं आहे आणि ते सतत तसंच साधकांचं जोडलेलं असावं अशी श्री मातांची इच्छा आहे. आता लक्ष थोडं खाली आणायचं, सत्रार मध्ये थोडस सत्रार. सत्रार मधून आज्ञाचक्रात यायचं. आज्ञातून विशुद्धीमध्ये, वरून खाली लक्ष विशुद्धी. विशुद्धीतून हृदयामध्ये यायचं, मध्य हृदय. मध्य हृदयातून डाव्या हृदयाकडे जायचं, जिथं आपल्या आत्म्याचं स्थान आहे, जिथं शिव पार्वतीचं स्थान आहे. डाव्या हृदयातून पुन्हा मध्य हृदय, मध्य हृदयातून पुन्हा उजव्या हृदयात यायचं, जिथं सीतारामाचं स्थान आहे.
आता मध्य आणि उजवं तिन्ही एका वेळेला लक्ष केंद्रित करायचं आपल्याला. तिन्ही एकाच वेळेला. आपल्या रामाचं तत्व, शिवांचं तत्व आणि जगदंबा दुर्गा माता यांचं तत्व ती जागृत झालं पाहिजे. त्यासाठी तिन्हीकडे लक्ष द्यायचं आहे. आता हे करत करत सत्रार मध्ये लक्ष द्यायचं. म्हणजे तिकडं डावर उभे, उजवर उभे आणि सत्रार. ट्रँग्युलर करायचं. ट्रँग्युलर त्रिकोण. त्रिकोणला फार महत्वाचं. यंत्र जे असतं ते त्रिकोण असतं. त्रिकुट. देह देखील आपला त्रिकुट आहे. कुठेही बघितला त्रिकोण त्रिकोण असतो. ट्रँग्युलर बोन पण आहे. हाड जे आपलं माकड हाड ट्रँग्युलर आहे. त्रिकोणी चौकोनी नाही येते. कारण त्रिकोणाला काहीतरी अर्थ आहे. फार महत्वाचं आहे. नाड्या तीनच आहेत. गुरुतत्व ब्रह्मा विष्णू आहे तीनच आहे. किती महत्वाचं आहे तिथे. म्हणजे तीन गोष्टीला फार महत्वाचं आहे. शक्त्या तीन आहेत. प्रमुख शक्त्या महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी. तीन शक्त्या. तीन शक्त्या मिळून आपल्यामध्ये आदिशक्ती तयार झाली. म्हणून तिन्हीकडे लक्ष द्यायचं. सत्रार डावर हृदय आणि उजवर हृदय त्रिकोण करायचा होता. एकसारखं जाणवलं पाहिजे आपल्याला. आता काय करायचं. डावर उभे, उजवर उभे, सत्रार आणि सत्रारच्या वर थोडस वरती जायचं आपल्याला. असं लक्ष ठेवायचं. म्हणजे सत्रार मधून पण कुंडली वर गेली पाहिजे. लक्ष डावर उभे पण आहे, उजवर उभे आहे, सत्रार आणि त्याच्यावरती पण आहे. थोडस वरती लक्ष द्यायचं. त्रिगुणात्मिका. तीन गुणांनी युक्त असलेली त्रिगुणात्मिका. हे महत्वाचं आहे त्यातलं. म्हणून हे कळलं पाहिजे आपल्याला. त्रिकोण त्रिकोण आहे सगळा. आणि यंत्र जी तयार झाली ती तशीच आहेत ना. त्रिकोणाकाराच आहेत. स्त्री यंत्र असू दे किंवा स्त्री चक्र असू दे, ललित चक्र असू दे, ही जी काय चक्र तयार झाली, यंत्र तयार झाली ती त्रिकोणातून झालं संपूर्ण. कारण त्या तीन शक्त्या ज्या आहेत त्या तीन शक्त्या असल्याशिवाय आपल्यात कुठलीच गोष्ट घटित होत नाही. आता सत्रार मधून आपण हळूहळू वरती यायचं. सत्रारच्या वर वरती 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 यायचं. गार थंड लहरी वरती आणायचं. सगळ्या चैतन्याच्या आदिशक्ती पूर्णपणे एकरूप व्हायचंय. वरच्या दिशेने आकाश तत्वाच्या दिशेने एकरूप व्हायचं आपल्याला. एकाग्रता. ध्यानाची ती स्थिती प्राप्त करायची. शांतता मिळवायची. देहातीत, गुणातीत, धर्मातीत आणि कामातीत. देहाच्याही पलीकडे जायचं आपल्याला. तीन गुणांच्याही पलीकडे जायचं आहे आणि सर्व धर्मांच्याही पलीकडे जायचं आहे आणि काळाच्याही पलीकडे. सत्रारच्या वर आकाश तत्वापर्यंत जायचं आहे. तो गारवा आकाश तत्वापर्यंत जाऊ दे. त्या ठिकाणी आपण चित्ताची एकाग्र करून 10 ते 12 मिनिटं बसायचं आपल्याला. 10 ते 12 मिनिट.
trust. And that's how you face comfort. तो मर्यादा पुरुषोत्तम दृष्टि होता है समान
आपल्या कानामधून जो कुई असा आवाज येतो तिकडे लक्ष केंद्रित करायचं आणि सहस्त्रारच्या वरती असे दोन्हीकडे लक्ष द्यायचं आहे. एक प्रकारची निरव शांतता आपल्यामध्ये आलेली आहे असं लक्षात येईल आपल्या. व्हायब्रेशनचा आवाज कुई असा आवाज येतो कानातून, त्याच्याकडे चित्त एकाग्र करू शकतो आणि सहस्त्रारच्या वर एक वेगळी अनुभूती आपल्याला येईल. चित्त शांत झाल्यासारखं वाटेल, पूर्ण भक्ती आनंद. तो कोणी आवाज येतो तो व्हायब्रेशनचा आवाज आहे. आपण कधी लक्ष देत नाही तिकडे, परंतु जर आपण बारीक सूक्ष्म लक्ष दिला आणि त्याच्यावरती चित्त एकाग्र केला तर आपल्याला अधिक शांतता मिळेल. योगातला हा एक प्रकार आहे. हळूहळू आपले डोळे उघडूया, श्री मातांच्याकडे फिरूया. लक्ष उत्तराच्या वरती, दोन्ही हाताच्या बोटांच्या वरती आणि कानामध्ये जो कोणी आवाज येतो तिकडे असं लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करूया. एक प्रकारची विलक्षण शांतता. संस्कृत मध्ये एक शब्द आहे विलक्षण शांतता, ती प्राप्त होते आवाज ऐकल्यावर चैतन्याचा. आपण चैतन्य बघू शकतो, अनुभव घेऊ शकतो, जाणीव घेऊ शकतो, तसे कानाने ऐकू पण शकतो. जेवढा अधिक लक्ष देऊ तेवढा अधिक आवाज जास्त येतो कानातून आपल्या. पहाटेच्या वेळेला ते जास्त असतं म्हणून आपली एकाग्रता जास्त होते. आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताचे आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे, त्या चैतन्याची गुंफण करत करत आपण एक गाठ मारतो सहस्त्रारच्या वरती. चैतन्याची हाताची नव्हे, लक्ष चैतन्याकडे, गुंफण हाताची, परंतु चैतन्याची गाठ मारतोय, हे महत्वाचं आहे. लक्ष चैतन्याकडे, व्हायब्रेशन्सकडे दृष्टी बदलायची आपली. 3 वाटी चैतन्याच्या. त्यानंतर कवच घेतोय आपण डावीकडून, डोक्यावरून हात उजवीकडे, कवचाकडे लक्ष. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे लक्ष. तिथे कवच पूर्ण होतो. जेवढा आपला हात जातो तो चैतन्याला भरला पाहिजे, इकडच्या साईडला इकडच्या साईडला कवच, हे महत्वाचं आहे. आणि हे शिवलिंगासारखं जे कवच आहे ते आपण कायम त्या ठिकाणी चित्त ठेवायचं, म्हणजे ते कवच मजबूत राहतं चित्तामुळं. यातून कुठलीही निगेटिव्हिटी आत आली नाही पाहिजे, एवढं कवच मजबूत घेता आलं पाहिजे चैतन्याचं. किती महत्वाचं आहे.
म्हणजे आपण दिवसभर लक्ष सत्राच्या वरती ठेवायचं आहे आणि कानामध्ये जो आवाज येतो आपल्या तो जरा ऐकायचा प्रयत्न करायचा. कोणी आवाज येतो इकडेही लक्ष ठेवायचं आपल्याला आणि सत्राच्या वरती पण लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे आपण दिवसभर त्या प्रकारे करतो. जय श्री माताजी.